जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. श्री गणेशनाथ महाराज की जय. भावधरी जया खंबे नारायण, तारिले पाषाण उदकावरी, तारिले पाषाण उदकावरी. पाषाणाची मूर्ती दृढ भावे भक्ती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. महिषा हाती वेद बोलविले चारी, निज भक्ताचे करी सर्व काज, निज भक्ताचे करी सर्व काज. पाषाणाची मूर्ती दृढ भावे भक्ती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. मुख्य या संसारी सद्भाव हा तारी, गणेशनाथ थोरी काय जाणे, गणेशनाथ थोरी काय जाणे. पाषाणाची मूर्ती दृढ भावे भक्ती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. भावधरी जया खांबी नारायण, तारिले पाषाण उदकावरी. पाषाणाची मूर्ती दृढ भावे भक्ती, नामदेवा हाती दूध प्याला. संत वाङ्मय हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव आहे. वेद, उपनिषद आणि भगवद्गीता यांतील गहन तत्वज्ञान संतांनी सामान्य जनतेला अभंग, ओवी आणि भारुड यांच्या माध्यमातून सहज समजावून सांगितले. संत गणेशनाथ महाराजांचा हा अभंग केवळ चमत्काराचे वर्णन करत नाही. त्यांचा मुख्य संदेश असा आहे की परमेश्वराला जिंकण्याचे एकमेव साधन म्हणजे शुद्ध भाव. शुद्ध भाव. या अभंगामध्ये 4 घटना सांगितलेल्या आहेत. पहिली घटना कोणती? प्रल्हादाचा दृढ विश्वास, रामनामाने तरंगलेला दगड, संत नामदेवाच्या भक्तीने नैवेद्य स्वीकारणारा विठ्ठल, संत ज्ञानेश्वराच्या कृपेने वेद बोलणारा रेडा. या सर्व घटनांना समान धागा कोणता? तर हा धागा भाव आणि श्रद्धेचा. तर भाव म्हणजे काय? भाव म्हणजे केवळ भावना नव्हे, भाव म्हणजे परमेश्वराचा अट्टळ विश्वास, अहंकाराचा त्याग, प्रेमाचा, आपुलकीपणाचा, प्रेमपूर्वक सेवा, निष्कपट भक्ती, सत्य आणि दयाचा स्वीकार करणे म्हणजेच भाव. देवाला आपल्या संपत्तीची गरज असते, त्याला आपल्या अंतःकरणातील भावाची गरज असते. एका लहान मुलाने आपल्या आईला रस्त्याच्या कडेला उगवलेले एक रानटी फूल दिले. रानफूल घेऊन त्याने आईला दिले. रानटी फूल होतं, पण त्या फुलाची किंमत काहीच नव्हती. ते फूल वास सुद्धा देत नव्हतं. त्या आईने ते फूल जपून ठेवलं. एके दिवशी त्या आईला विचारलं की हे फूल का जपून ठेवलं, इतकं साधं फूल का जपून ठेवलं? तेव्हा आई म्हणाली, या फुलाची किंमत नाही, या दिलेल्या फुलाची किंमत नाही, पण ह्या देणाऱ्या मुलाची प्रेमाची किंमत आहे. या जसा आईला प्रेमाचा भाव प्रिय असतो, तसाच परमेश्वराला भक्ताचा भाव प्रिय असतो. भगवद्गीतेमध्ये सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोय मे भक्त्या प्रयचित. जो भक्त प्रेमाने एक फूल किंवा एक आपला भाव किंवा थोडेपणा अर्पण करतो, ते मी प्रेमाने स्वीकारतो. संत सुद्धा सांगतात की भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. मन शुद्ध असलं की देव जास्त लांब थांबत नाही. संत सुद्धा हे सांगतात. दोन श्रीमंत मित्र होते. एक गरीब होता आणि एक जास्त श्रीमंत होता. श्रीमंत मित्राने रोज भगवान मंदिरामध्ये लाखो संख्येने अन्नदान करून तिकडे अन्नदान केलं, दान दिलं एवढं मोठं. पण जो गरीब होता त्याने देवाला सांगितलं की देवा, माझं तुझ्याकडे जायल्यासारखं काहीच नाही, पण माझी श्रद्धा, माझं मन मी तुझ्या चरणी अर्पण करतो. देव
संत सांगतात, संतांनी हे बघ, संत सांगतात देवाला संपत्ती नाही, देवाला संपत्ती नको, देवाला मनाचा भाव आवडतो. अहम भक्ता परती हा एवं द्विबीज, मी माझ्या भक्तांच्या प्रेमाने जणू बांधला जातो. भगवंत सुद्धा हे सांगतात. आज अनेक लोक देवांसाठी मोठमोठ्या पूजा करतात, पण घरात राग, मत्सर आणि अहंकार ठेवतात. आत्ताच संत सांगतात की आईवडिलांचा आदर करा. आईवडिलांचा आदर केले ही आहे भक्ती. गरजवंतांना मदत करणे ही भक्ती. सत्य बोलणे ही भक्ती. दुसऱ्याचे दुःख समजून घेणे ही भक्ती. अशी भक्ती असेल तर देव दूर राहत नाही. पण आजकालची भक्ती फक्त पैशांवर असते. आणखी एक दृष्टांत आरसाचा. धुळीने भरलेला आरसा चेहरा दिसत नाही. धुळीने भरलेल्या आरशात चेहरा दिसत नाही. आरसा स्वच्छ केला तर चेहरा स्पष्ट दिसतो. मनावर अहंकार, मत्सर, लोभ आणि धूळ साचली असेल तर परमेश्वराचा अनुभव येत नाही. मन शुद्ध झाले की देवाचा अनुभव आपोआप येतो. यो मामे पश्यति सर्वत्र सर्वच्च मयि पश्यति तस्याहं न पश्यामि सचिमेन प्रयश्चित. जो मला सर्वत्र पाहतो त्याच्यातून मी दूर नसतो. जो मला पाहतो त्याच्यापासून मी दूर नाही. भगवंत सुद्धा असं सांगतात. देवाला सोन्याचा मुकुट नको तर सोन्यासारखे निर्मळ मन हवे. देवाला मोठे दान नको, देवाला तर भाव हवा. म्हणूनच संत गणेशनाथ महाराज सांगतात, मुख्य ह्या संसारी सद्भाव हातारी. आता आपण अभंगाची पहिली ओळ समजून घेऊया. भाव जरी जया खांबी नारायण. ही ओळ सांगते की ज्याच्या मनात अहंकार, ज्याच्या मनामध्ये अठ्ठळ श्रद्धा आहे त्याला परमेश्वर सर्वत्र दिसतो. देव एखाद्या जागेत बंदिस्त नसतो. तो सर्वव्यापी आहे. पण त्याचा अनुभव श्रद्धानु माणसालाच येतो. यामध्ये प्रल्हादाची कथा सांगितली आहे. हिरण्यकशिपू हा एक अत्यंत बलवंत असा असुरांचा राजा होता. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मागितले. त्या वरदानामुळे त्याला अहंकार आला. त्याने स्वतःलाच देव मानले आणि सर्वांना आपली पूजा करण्याची आज्ञा दिली. परंतु त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद लहानपणापासूनच ओम नमो नारायण हा जप करत असे. हिरण्यकशिपूने त्याला समजावले, रागवले, शिक्षा दिली, पण प्रल्हादाची श्रद्धा टळली नाही. त्याने विष देण्यात आले, हत्तीखाली टाकण्यात आले, साप सोडण्यात आला, डोंगरावरून ढकलण्यात आले. पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूने त्यांचे रक्षण केले. शेवटी कश्यपाने एका खांबाकडे बोट दाखवून विचारले, तुझा विष्णू या खांबात आहे का? प्रल्हाद म्हणाला, हो, माझा विष्णू, माझा प्रभू सर्वत्र आहे. हिरण्यकशिपूने खांबावर प्रहार केला आणि त्या खांबातून भगवान नरसिंह प्रकट झाले. या प्रसंगाचा आध्यात्मिक अर्थ असा, खांब म्हणजे फक्त लाकूड किंवा दगडाची बही. तो आपल्या जीवनातील कठीण प्रसंगांचे प्रतीक आहे. जेव्हा जीवन संकटाचा खांब समोर उभा राहतो, देवाची कृपा अनुभवायला लागते. वादळात समुद्रातील जहाजांना किनारा दिसत नाही. मग त्यांना किनारे योग्य दिशा धावण्यासाठी दीपगृह, लाईट हाऊस तिथे समुद्रामध्ये अर्पित केला, तिथं असतो, जो येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना किनाऱ्यांचा मार्गदर्शन लावतो. श्रद्धा ही जीवनाचा दीपगृह आहे आणि संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा दिशा दाखवते. श्रद्धावान मनुष्याला ज्ञान आणि शेवटी परम शांती प्राप्त होते. लहानसे बीज जमिनीत पुरले जाते, काही दिवस अंधारातून राहते, पाऊस, ऊन, वारा सहन करते, तरीही ते हार मानत नाही. एक दिवस त्याचे बाजाचे विषात रूपांतर होते आणि ते झाड होते. तो आपल्याला फळ देतो, फुलं देतो. सुख दुःख हे तात्पुरते असतात, पण धैर्याने त्यांना सहज करा.
सुख दुःख हे नेहमी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन घटक असतातच. दुःख गेलं की सुख येणारच आहे आणि सुख गेल्यानंतर दुःख येणारच आहे. जो धैर्याने या संकटांना सामोरे जातो त्यांना धैर्याने सहन करावे लागतं. लहान मूल चालायला शिकत असते, ते अनेकदा पडते, पण आई म्हणते पुन्हा उठ, पुन्हा चालायला शिक. आईचा विश्वास मुलाला चालायला शिकवते. त्याचप्रमाणे परमेश्वराचा आश्रय भक्ताला संकटातून उभा करतो. मी माझ्या भक्तांना प्रेमाने जणू बांधला जातो भगवंत असं सांगतात. देव ते संत, देव तोची भक्त. तुकाराम महाराज म्हणतात, देव ते संत, देव ते तोची भक्त. भक्तांच्या अंतःकरणात देवाचीच वास्तव्य असते. आज अनेक जण विचारतात, देव दिसत नाही. संत म्हणतात, हवा दिसत नाही, जग पण जाणवते. प्रेम दिसत नाही, पण अनुभवता येते. तसाच देवही श्रद्धेने अनुभवता येतो. परीक्षेत अपयश आले तरी प्रयत्न सोडू नयेत. अडचणी आल्या तरी प्रामाणिकपणा सोडू नये. संकटात देवावर विश्वास सोडू नये. प्रल्हादाची कथा ही चमत्काराची नाही, ती आढळ श्रद्धेची कथा आहे. ज्याच्या मनात परमेश्वराविषयी दृढ विश्वास आहे त्यासाठी देव दूर नसतो. देव सर्वत्र आहे, पण त्याचा अनुभव श्रद्धेने भरलेल्या हृदयात होतो. तारिले पाषाण उदकावरी. गणेशनाथ महाराज या एका ओळीत रामायणातील अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करतात. सामान्य नियम असा आहे की दगड पाण्यात टाकला की तो बुडतो, परंतु श्रीरामाच्या कार्यासाठी आणि त्यांच्या नामाच्या समयामुळे दगड समुद्रावर तरतो. संतांचा उद्देश भौतिक नियम समजणे नसून श्रद्धा, भक्ती आणि ईश्वर प्राप्तीचे सामर्थ्य दाखवणे हा आहे. सीतामातेच्या शोधण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण आणि वानर सेना समुद्रकिनारी पोहोचले. लंकेला जाण्यासाठी समुद्र ओलांडणे आवश्यक होते. श्रीरामांनी प्रथम समुद्रदेवाची प्रार्थना केली. नंतर नल, नील यांच्या नेतृत्वाखाली सेतू बांधण्याचे कार्य सुरू केले. रामकथेनुसार श्रीरामाच्या कार्यासाठी टाकलेले दगड समुद्रावर टिकत गेले आणि सेतू तयार झाला. या प्रसंगाचा मुख्य संदेश असा आहे की जे कार्य परमेश्वराला अर्पण केले जाते त्याला त्याची कृपा साथ देते. या अभंगातील पाषाण म्हणजे फक्त दगड नाही, तो आपल्या मनातील अहंकार, राग, मत्सर, लोभ, भीती, निराशा यांचेही प्रतीक आहे. आणि उदक म्हणजे हा संसार. संत सांगतात, जे मन राहण्यामाशी जोडले जाते ते संसारात बुडले जात. रामनामाशी जे मन जोडले जातात ते संसारात बुडत नाही, उलट ते इतरांनाही आधार देऊ लागतात. एका माणसाला मोठी नदी पार करायची होती. तो उत्तम पोहणारा नव्हता. त्याने मजबूत नदी पार केली. नाव स्वतःसाठी नव्हती, ती दुसऱ्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर नेण्यासाठी होती. राम नाम ही अशीच नाव आहे. जीवनरूपी संसाराच्या नदीत पार करण्यासाठी श्रद्धा आणि नामस्मरण ही सुरक्षित नाव आहे. येतु सर्व भगवद्गीतेमध्ये सांगतात, येतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परा तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. जे भक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यांना मी कधीही बुडू देत नाही. संत वचन सांगतात, नाम घेता उठाउठी होये संसाराची तुटी. भगवंताचे नाम घेतल्याने संसारातील आसक्ती कमी होऊ लागते. जड दगड आणि हलके पान एक मोठा दगड पाण्यात टाकला तर तो बुडतो, पण हलके पान पाण्यावर तरंगते.
मन अहंकाराने जड भरले आहे की ते दगडासारखे होते. मन नम्रपणे भरले की ते पाण्यासारखे हलके होते. संत सांगतात राम नाम मनाला हलके करते. वाल्मिकी रामायणमध्ये राम सेतू बांधण्याचा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. त्या प्रसंगात श्रीरामाच्या कार्यासाठी वानर सेनेने किचूटीने प्रयत्न केले आणि समुद्रावर सेतू उभारला. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ईश्वर कृपेवर विश्वास ठेवून केलेला सामूहिक प्रयत्न मोठा कार्य घडतो. आणि दगड म्हणजे अभ्यासाची भक्ती, अपयश, गरिबी, नकारात्मक विचार, आत्मविश्वास अभाव. जर आपण मेहनत, प्रार्थना आणि श्रद्धा या तिन्हींचा आधार घेतला तर हे दगड आपल्याला बुडवणार नाही, उलट त्याच्यावर पाऊल ठेवून आपण पुढे जाऊ शकतो. दगड पाण्यावर तरंगला हा मोठा चमत्कार आहे की दगडासारखे कठीण मन प्रेमाने वितळणे हा मोठा चमत्कार आहे. संतांच्या दृष्टीने सर्वात मोठा चमत्कार म्हणजे मनाचा परिवर्तन. तर आपल्याला या ओळीत सांगता येते की ईश्वरावरची श्रद्धा आणि त्याचे नाम मनुष्याला संसारात बुडत नाही, संकटे पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात. पाषाणाची मूर्ती दृढ भावे भक्ती, नामदेवा हाती दूध प्याला. संत गणेशराम महाराज या ओवीत संत नामदेव महाराजांच्या निष्कपट भक्तीचा उल्लेख करतात. बाह्यरूपी पाहता विठ्ठलाची मूर्ती दगडाची होती, परंतु नामदेवाच्या दृष्टीने ती दगडाची नव्हती, ती त्यांचे दिव्यता आहेत. वडील मित्र आणि सर्वस्व होती. एकदा बाल नामदेव होते. नामदेव महाराज छोटे होते. रोज विठ्ठलाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी त्यांचे वडील जात असत. एक दिवस वडिलांना काम आल्यानंतर नामदेवांच्या आईने त्यांना सांगितलं, नामदेवा जाऊन भगवंताला निवेद दाखवा. नामदेव महाराज निघाले. नामदेव महाराजांनी निवेदाची वाटी दूध घेतलं आणि नामदेव महाराज मंदिरात गेले. मंदिरात गेल्यानंतर नामदेव महाराजांनी ती वाटी भगवंताला दाखवली आणि घरात परत आले. नामदेवाच्या आईने सांगितलं की नामदेवा फक्त वाटी दाखवायची नव्हती, वाटी तिथे भगवंताला पाजू घालायची होती. मग नामदेव गेले. परत गेल्यानंतर नामदेवांनी विठ्ठलाला सांगितलं की विठ्ठला तुला माझ्याकडे यावंच लागल. नामदेव रोज विठ्ठलाला नैवेद्य. संत गणेशराम महाराज या ओवीत संत नामदेव महाराजांच्या निष्कपट भक्तीचा उल्लेख करतात. बाह्यरूपी पाहता विठ्ठलाची मूर्ती दगडाची होती, परंतु नामदेवाच्या दृष्टीत ती दगडाची नव्हती, ती त्यांचे जिवंत आई वडील, मित्र आणि सर्वस्व काही होते. या ओळींचा मुख्य संदेश असा आहे की मूर्तीतील देवाला जगणारी शक्ती देवाला आहे. एकदा बाल नामदेव रोज विठ्ठलाला नैवेद्य अर्पण करत एकदा घरच्यांनी त्यांना दूध अर्पण करण्यास सांगितले. नामदेवांनी प्रेमाने विठ्ठलासमोर दूध ठेवले आणि म्हणाले, विठ्ठला हे दूध प्या. मूर्ती शांतच राहिली. नामदेव पुन्हा म्हणाले, तू माझा देव आहेस, मी प्रेमाने आणले आहे आणि तू न प्यालास तर मी काही खाणार नाही असे म्हणत ते रडू लागले. भक्ताच्या निष्कपट प्रेमाने विठ्ठल प्रसन्न झाले आणि भक्त परंपरेनुसार विठ्ठलाने नैवेद्य स्वीकारले. या कथेत चमत्कार हा मुख्य विषय नाही, मुख्य विषय आहे निष्कपट स्वार्थरहित अर्पण बालसुलभ भक्ती. नामदेवांना शंका नव्हती. त्यांना वाटत होतं माझा विठ्ठल जिवंत आहे. अशा दृढ विश्वासामुळे त्यांची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचली. एकाने लहान मुलाने आईला म्हणाले, आई तू माझ्यासोबत खेळ. आई कितीही कामात असली तरी त्या प्रेमळ हाकेला प्रतिसाद देते. तसेच परमेश्वर भक्ताच्या निष्कपट प्रेमाला प्रतिसाद देतो. पत्रम पुष्पम फलम तोयम
ये मे भक्त्या प्रयशित. जे भक्त प्रेमाने कितीही अर्पण करत ते मी स्वीकारतो. एका वृद्ध आईला मुलाकडून महाग भेटवस्तू आली नाही, पण प्रेमाने लिहिलेले एक पत्र आले. आईने ते पत्र आयुष्यभर जपले. असं का? कारण वस्तूची किंमत नव्हती, प्रेमाची किंमत होती. तसेच देवाला सोन्याचे भांडे नको असतात, प्रेमाने भरवलेले हृदय हवे असतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. ह्याचा अर्थ शुद्ध मन आणि प्रेम भावाने केलेली भक्तीच खरी आहे. अहम भक्ता प्रयाश्चिनो हृदया भक्त इव द्विज. मी माझ्या भक्ताच्या प्रेमाने जणू बांधला जातो. हे वचन सांगते की परमेश्वराला भक्ताचे प्रेम अत्यंत प्रिय आहे. आज आपण पूजा करतो, पण मन दुसरीकडे असते. संत नामदेव महाराज आपल्याला शिकवतात, प्रार्थना मनापासून करावी, देवाशी आपुलकीने बोलावं. पूजा ही केवळ विधी नसून संवाद आहे. नामदेवांनी विठ्ठलाला दूध प्यायला पाजले. हा मोठा चमत्कार आहे की देवाला आपल्या घरचा सदस्य मानले. हा आधुनिक मोठा चमत्कार आहे. संतांच्या दृष्टीने सर्वात मोठा चमत्कार म्हणजे देवाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे. रेडिओमध्ये योग्य वारंवारीत फ्रिक्वेन्सी लावली तर प्रसारण ऐकू येते. मन, श्रद्धा, नम्रता आणि प्रेमाने जुळले तर देवाचा अनुभव येतो. दोष देवात नसतो, मनाच्या अस्थिरतेमुळे देव मनात असतो. पाषाणाशी मूर्ती दृढ भावे भक्ती, नामदेवा हाती दूध प्याला. या ओळीचा असा अर्थ होतो की देव दगडात अडकलेला नसतो. भक्ताच्या शुद्ध, निष्कपट आणि दृढ भावाला तो प्रतिसाद देतो. म्हणून भक्तीने खरे सामर्थ्य बाह्य वैभवात नसून अंतःकरणातील प्रेमात आहे. महिषा हाती वेद बोलविल्याचारी, निज भक्ताचे करी सर्व काज. या ओळीत संत गणेशनाथ महाराज एक अत्यंत गहन संदेश देतात. पहिल्या दृष्टीने असे वाटते की हा चमत्काराचा उल्लेख आहे, पण संतांचा उद्देश चमत्कार सांगणे नाही, तर ईश्वर कृपेने आणि संतांच्या सामर्थ्याने अज्ञानाखाली ज्ञानाचा स्पर्श होते हे सांगणे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना काही विद्वानांनी कमी लेखले. त्यांना संतांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. भक्त परंपरेत अशी कथा सांगितली जाते की एका रेड्याकडे म्हैस बोट दाखवून उपासनाने म्हटले की जर तुम्ही खरे ज्ञानी असाल तर या रेड्याच्या तोंडून वेद म्हणून दाखवा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या प्राण्याकडे करुणेने पाहिले, त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि भक्त परंपरेनुसार तो रेडा वेद मंत्र उच्चारू लागला. या कथेचा हेतू रेडा बोलला एवढाच नाही. संत सांगतात, ज्ञानावर कोणाची मक्तेदारी नसते. देवकृपा झाली तर अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य होऊ शकते. संत अहंकार मोडतात, माणसाचा अपमान करत नाही. महिषा म्हणजे जडबुद्धी, अज्ञान, हट्टीपणा, अहंकार. संत कृपेने अज्ञान दूर झाले की ज्ञान प्रकट होते. एका खोलीत सुंदर दिवा होता, पण तो पेटवलेला नव्हता. खोली अंधारात होती. एकाने फक्त दिवा पेटवला आणि संपूर्ण अंधार नाहीसा झाला. दिवा नवीन नव्हता, प्रकाश नवीन झाला. तसेच प्रत्येक माणसात ज्ञानाची क्षमता असते. संत ज्ञानाला जागवतात. तेषामेवा नुक भक्तांवरील कृपेनं मी त्यांच्या अज्ञानाचा अंधार ज्ञानरूपी दिव्याने दूर करतो. एका वर्गात काही विद्यार्थी अभ्यासात मागे होते. चांगल्या शिक्षकाने त्यांना नावे ठेवली नाहीत. त्या संयमाने शिकवले. वर्षाच्या शेवटी तेच विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले.
हे शिक्षकाचे कौशल्य होते. संत हे जगाचे आध्यात्मिक शिक्षक आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक. ज्ञान आणि भक्तीमुळे संपूर्ण जीवन आनंदमय होते. निज भक्तीची करी सर्व काज. ही ओळ ही ओळ सांगते परमेश्वर भक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो असा हा अर्थ नाही, तर तो भक्ताला योग्य मार्ग, धैर्य, विवेक आणि संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतो. आजचा महेश कोण? मोबाईलचे व्यसन करणारे, आळस, राग, वाईट संगत, अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारे. संतांचा संदेश असा आहे की ज्ञान, चांगला गुरु, सत्संग आणि साधना यांच्या साहाय्याने या सर्वावर विजय मिळवता येतो. या ओळीत संदेश असा की परमेश्वराची कृपा आणि संतांचा सहवास अज्ञानाच्या ज्ञानात रूपांतर करतो. भक्ती माणसाला नम्र, विवेक आणि भक्ती माणसाला चांगला मार्ग दावते. मुख्य या संसारी सद्भाव हातारी, गणेशनाथ थोरी काय जाणे. ही ओळ सांगते की निष्कर्ष आहे प्रल्हाद रामसेतू नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या उदाहरणानंतर संत गणेशनाथ महाराज सांगतात की या संसारात जर काही मनुष्यांना तारू शकत असेल तर तो सद्भाव आहे. सद्भाव म्हणजे कथा. सद्भाव म्हणजे काय? सर्वांवर प्रेम करणे, कोणाविषयी द्वेष न ठेवणे, स्वार्थापेक्षा परमार्थाला महत्त्व देणे, दया, करुणा आणि क्षमा ठेवणे, प्रत्येक जीवात परमेश्वर पाहणे. सद्भाव ही केवळ विचार नसून तो आचरण आहे. ज्ञान असेल पण अहंकार असेल तर ते ज्ञान अपूर्ण आहे. भक्ती असेल पण दया नसेल तर ती भक्ती अपूर्ण आहे. पण पूजा असेल पण मनात द्वेष असेल तर ती पूजा निष्फळ ठरते. म्हणून संत म्हणतात, मुख्य या संसारी सद्भाव हातारी. दोन भाऊ एकाच शेतात काम करत होते. मोठा भाऊ विचार करायचा, माझा लहान भाऊ आहे, त्याला जास्त धान्य मिळाले पाहिजे. लहान भाऊ विचार करण्याचा मोठ्या भावावर घराची जबाबदारी आहे, त्याला जास्त धान्य मिळाले पाहिजे. रात्री दोघेही एकमेकांच्या कोणात धान्य ठेवत खोलीत धान्य ठेवत असत. एके दिवशी दोघे मध्येच भेटले आणि एकमेकांची प्रेमाची जाणीव झाली. त्या प्रेमामुळे त्यांचे घर कायम सुखी राहिले. जिथे सद्भाव असतो तिथे परमेश्वराचा वास असतो. अद्वेष सर्व भावना मैत्र, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. जो सर्व जीवांशी मैत्री आणि करुणेने वागतो तो मला प्रिय आहे. नदी स्वतःसाठी पाणी साठवून ठेवत नाही, ती सर्वांना पाणी देते. गायी, पक्षी, माणसे, शेतकरी सर्वांना सन्मानपणे सद्भावही अभ्यास असाच असतो. तो भेदभाव करत नाही. संत साठी पाणी साठवून ठेवत नाही, ती सर्वांना पाणी देते. गायी, पक्षी, माणसे, शेतकरी सर्वांना समानपणे सद्भावही असाच असतो. तो भेदभाव करत नाही. संत एकनाथ महाराज गंगाजल घेऊन रामेश्वराला जात होते. रस्त्यात तहानेने तडपणारे गाढव दिसले. त्यांनी गंगाजल त्या गाढवाला पाजले. लोक म्हणाले, हे गंगाजल रामेश्वरासाठी होते. संत म्हणाले, जिथे दया आहे तिथेच परमेश्वर आहे. सद्भाव म्हणजे खरी पूजा. आज आपण घरात प्रेमाने बोलतो का? मित्राशी प्रामाणिक राहतो का? देवापर्यंत जाणारा सर्वत्र जवळचा रस्ता मंदिरातून नाही
तर सद्भावाने भरलेल्या हृदयातून जातो. या अभंगातील सर्व उदाहरणाचा शेवट एक वाक्यात होतो. प्रल्हादाला तारले भावाने, दगड तरंगले विश्वासाने, नामदेवांना विठ्ठल भेटला भक्तीने, ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान दूर केले कृपेने आणि सर्वांचा सार म्हणजे मुख्य, या सर्वांचा सार म्हणजे मुख्य या संसारी सद्भाव हाताळी, म्हणजे ज्याच्या हृदयात प्रेम, दया, क्षमा, नम्रता आणि श्रद्धा आहे त्यालाच परमेश्वराची खरी अनुभूती येते. संत गणेशनाथ महाराज या अभंगातून सांगतात की परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी सर्वात मोठे साधन म्हणजे श्रद्धा, भाव, दृढ श्रद्धा आणि निष्कपट भक्ती होय. देवाला बाह्य वैभव, मोठमोठ्या पूजा किंवा संपत्तीचे अपेक्षा नसते. तो भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम आणि विश्वास पाहतो. पहिल्या ओळीत भक्त प्रल्हादाने भावाने भक्ती प्राप्त केली. दुसऱ्या ओवीत रामसेतूचा प्रसंग आहे. सामान्य दगड पाण्यात बुडतो, पण श्रीरामाच्या कार्यासाठी दगड तरंगले. याचा अर्थ असा आहे नाही की चमत्कार शोधावा, तर ईश्वरास विश्वास ठेवून आणि सत्कर्म करून अथवा वाटणारी कामही साध्य होऊ शकतात. तिसऱ्या उदाहरणात संत नामदेव महाराजांची निष्कपट भक्ती सांगितली आहे. त्यांनी विठ्ठलाला जिवंत मानून प्रेमाने दूध अर्पण केले. भक्त परंपरेनुसार देवाला वस्तूची किंमत नसते, तर प्रेमाची किंमत असते. चौथ्या उदाहरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने रेड्याने वेद म्हटल्याची भक्त परंपरेतील कथा सांगितली. याचा गाभा असा आहे की संत अज्ञानाचे ज्ञानात रूपांतर करतात, त्यांच्या सहवासाने मनुष्याचे जीवन बदलते. या सर्व उदाहरणाचा निष्कर्ष शेवटच्या ओळीत संत गणेशनाथ महाराज स्वतः देतात. मुख्य या संसारी सद्भाव हाताळी गणेशनाथ थोडी काय जाणे, म्हणजे या संसारातून मनुष्याला तालणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे सद्भाव, दया, नम्रता, श्रद्धा आणि प्रेम. संपूर्ण अभंगाचा मुख्य संदेश सांगणे असाच. श्रद्धा असेल तर देवाचा अनुभव येतो. नामस्मरणाने मन शुद्ध होते. निष्कपट भक्तीला परमेश्वर प्रतिसाद देतो. संतांचा सहवास अज्ञान दूर करतो. सद्भाव, दया आणि नम्रता हे जीवनाचे खरे अलंकार आहेत. म्हणूनच हा अभंग आपल्याला चमत्कारावर नव्हे तर भाव, श्रद्धा आणि सद्भाव यावर ठेवायला शिकवतो. एकादशी निमित्त ही प्रवचनारूपी सेवा माझ्या चरणी माझ्या सेवेकरिता आली. त्याबद्दल मी सर्व गणेशनाथ भक्तांचे आभार मानते मागते व पुंडलिकवर झाले विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गणेशनाथ महाराज की जय.